जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 8 पत्नींचा इतिहास. महाराजांच्या 8 पत्नींचे नावे: सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई आणि गुणवंतीबाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले लग्न 16 मे 1640 रोजी लाल महालात महाराणी सईबाई सोबत झाले. महाराणी सईबाई यांचे वडील मुधोजीराव निंबाळकर आणि त्यांच्या आई रेवूबाई निंबाळकर या होत्या. महाराणी सईबाई या छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई. महाराणी सईबाई यांना 3 मुली होत्या. 1 सखूबाई, 2 राणूबाई आणि 3 अंबिकाबाई, आणि त्यांना 1 पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे होते. त्यांनी वयाच्या 24व्या वर्षी 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत खालावली. छत्रपती संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना 5 सप्टेंबर 1659 रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांची दुसरी पत्नी महाराणी सोयराबाई या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाई यांचे बंधू होते. महाराणी सोयराबाई या छत्रपती राजाराम महाराज यांच्या आई. त्यांची मुलगी दीपाबाई होती. पुतळाबाई. पुतळाबाईचा 25 एप्रिल 1653 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांशी विवाह झाला. पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या. नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे चुलते होते. त्यांना मूलबाळ नव्हते. महाराणी काशीबाई यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी विवाह 8 एप्रिल 1657 रोजी झाला. महाराणी काशीबाई या जिजामातेच्या जाधव कुटुंबातील होत्या आणि त्या शंभूसिंह बांदल यांच्या बहिणी होत्या. त्यांचा मृत्यू 19 मार्च 1674 रोजी झाला. त्यांची समाधी रायगड येथे आहे. महाराणी सकवारबाई. सकवारबाई या गायकवाड घराण्यातील होत्या. यांना 1 मुलगी होती. त्यांचे नाव कमळाबाई असे होते. त्यांचा विवाह नेताजी पालकर यांचा पुत्र जानोजी पालकर यांच्याशी झाला. महाराणी लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी विवाह इसवी सन 1656 मध्ये झाला होता. महाराणी सगुणाबाई. सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या. त्यांना राजकुंवरबाई नावाची कन्या होती. त्यांचा विवाह महाराणी येसूबाई यांचे बंधू कनोजी शिर्के यांच्याशी झाला होता. महाराणी गुणवंतीबाई. गुणवंतीबाई या इंगळे घराण्यातील होत्या. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी 1657 मध्ये विवाह झाला होता.